माझ्या किचनमध्ये खूप सुंदर चवीची लाल मिरचीची आंबट गोड चव असलेली लसणाचा खमंग स्वाद असलेली लाल भडक रंगाची लाल मिरच्याची लसणी चटणी बनवत आहे। फ्रीजमध्ये महिना 2 महिने आणि बाहेर 4-8 दिवस टिकणारी तिखट झणझणीत खाणाऱ्यांसाठी भारी मेजवानी। चपातीसोबत, भाकरीसोबत, त्याचप्रमाणे भातासोबत सुद्धा अगदी मस्त लागते। मुलं तिखट खात नाहीत, नवरोबाला झणझणीत लागतं। प्रत्येकासाठी वेगळी वेगळी भाजी, कमी तिखट, जास्त तिखट, ह्यासाठी सगळ्यांचा पर्याय म्हणजेच ही लसुणी चटणी, खमंग तिखट चवीची। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी शेवटपर्यंत पहा, लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। मी मोक्षदाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। बाजारातून हिरव्या मिरच्या आणल्या की त्यात 2-4 तरी पिकल्या मिरच्या येतात किंवा फ्रीज बाहेर राहिल्या की पिकतात। मग काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो। मग कोणी मिरचीचे मिक्सरमधून काढून भाजीत मिसळतं किंवा चिली फ्लेक्स बनवतं। अशाच शिल्लक राहिलेल्या मिरचीपासून ही रेसिपी मी बनवत आहे। लाल भडक वाळलेल्या मिरच्या 1/2 किलो होतील, त्याची देठं काढून पुसून घेतलेली आहेत। 2 वाट्या पाणी गॅसवर गरम करायला ठेवले। पाणी उकळल्यानंतर हे पाणी मिरच्यामध्ये टाकून घेऊन मिरच्या चमच्याने पूर्णतः पाण्यात बुडवून ठेवायच्या आहेत, म्हणजेच मिरच्या सॉफ्ट होईल। ह्यावर झाकण ठेवून आपल्याला 20 मिनिट बाजूला भिजत ठेवायचं आहे। तोपर्यंत मसाले भाजायचे आहेत। यामध्ये एका पॅनमध्ये मी साधारणतः मीडियम साईजचे 5 लसणाचे गड्डे घेतलेले आहेत। गड्डे सोलून 1 वाटी लसणाच्या पाकळ्या झालेल्या आहेत। त्या 4 चमचे तेलामध्ये आपल्याला लालसर होईपर्यंत, म्हणजे लसणाची फोडणी केल्यावर जसं लसणाचा वास येतो त्याप्रमाणे लसण मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। लसण छान भाजलेलं आहे। आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता ह्याच फ्राय पॅनमध्ये उरलेलं तेल काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचे धणे, 1 चमचे जिरे, 1 चमचा तीळ आणि 1 चमचा मोहरी, त्याचप्रमाणे हे सर्व थोडंसं भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा हरभरा डाळ घालून मंद गॅसवर आपल्याला कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हरभरा डाळ आणि उडीद डाळ यामुळे चटणीला चव खूप छान होते आणि चटणी दाट बनते। 20 मिनिट झालेले आहेत। पाहूया मिरच्या भाजल्यात का? मस्त फुगलेल्या आहेत। सगळ्या मिरच्या काढू आणि फ्राय पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यात हलक्या हाताने आपल्याला इथं भाजायच्या आहेत। आपल्याला इथं जास्त मिरच्या भाजायच्या नाहीयेत। जास्त भाजल्यानंतर चटणी कोरडी होईल। चटणी आठवडाभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकवायची ही प्रोसेस करणं आपल्याला गरजेचं आहे। मिरच्या थोड्याशा भाजलेल्या आहेत आणि पाण्याचा अंश निघून गेलेला आहे। प्लेटमध्ये सर्व मिरच्या काढून घ्या। वाटल्यास 1 वाटी कोथिंबीर इथं तुम्ही टाकू शकता, जर तुम्हाला इन्स्टंट चटणी खायची असेल तर। एका लोखंडाच्या किंवा दगडाच्या खलबत्ता असेल तर तुम्ही दगडाच्या खलबत्त्यात घ्या आणि जर दोन्हीही नसेल तर तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यात अगोदर मसाले बारीक वाटून घ्या। ते वाटल्यानंतर त्यामध्ये भिजलेली चिंच घालायची आहे। आपल्याला ही चिंच थोडीशी पिळून घ्यायची आहे। बारीक झाल्यानंतर यामध्ये भाजलेल्या लाल मिरच्या आणि लसूण टाकून बारीक करायचं आहे। दोन्ही बारीक झाल्यानंतर शेवटी आपल्याला थोडासा लिंबाच्या आकारा एवढा गुळाचा खडा टाकायचा आहे आणि सर्व मिरच्या, लसण हे सर्व बारीक अगदी खलबत्त्यात वाटून घ्यायचं आहे। सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ टाकूयात, मिक्स करूयात आणि परत एकदा बारीक असं छान पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे। चटणी काढून घ्या एका बाउलमध्ये। आता चटणी बारीक झालेली आहे, वाटून तयार आहे। फ्राय पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल टाका।
तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर जिरे तडतडल्यानंतर तीळ टाकायचे आहेत. तीळ टाकून झाल्यानंतर आपल्याला उडीद डाळ आणि हरभरा डाळ आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. आणि शेवटी आपल्याला चिमूटभर हिंग टाकायचं आहे. मिक्स करून आता ही तयार केलेली मस्त चटकदार झणझणीत चवीची लसूणी मिरची तयार आहे. खाऊन तर पहा, तोंडाला अशी चव येईल की तुम्ही ही चव दिवसभर विसरणार नाही. कशी वाटली रेसिपी? लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. लाल तयार झालेली झणझणीत लाल मिरची, लसूणी मिरची तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत ट्राय करू शकता. तुम्ही नक्की माझी रेसिपी करून पहा. खूप छान आहे रेसिपी. तुम्हाला जर मसाला मिरची किंवा लसूणी मिरची खूप दिवस टिकवायची असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये भरपूर प्रमाणात करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल मोक्षदाज किचन.